आजच्या मुलांना कदाचित कधीच समजणार नाही की एक काळ असा होता जेव्हा लाईट जाणं म्हणजे त्रास नव्हता, तर संपूर्ण घर जिवंत होण्याची सुरुवात असायची. 1996 साल जुलै महिना सुरू होता. संध्याकाळचे साधारण 7 वाजलेले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. टीनच्या छपरावर पडणाऱ्या पावसाचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. ते एक साधं मिडल क्लास घर होतं. बाबा सरकारी नोकरीत, आई घर सांभाळणारी, 2 भावंड आणि आजी. घरात एकच टीव्ही, तोही ब्लॅक अँड व्हाईट, आणि तोही फक्त रविवारच्या चित्रपटांसाठी खास. त्या दिवशी अचानक धाडकन आवाज झाला आणि लाईटच गेली. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. मग आईचा आवाज आला, अरे कोणीतरी मेणबत्ती आणणार आहे. आईने कंदील पेटवला. त्या पिळसर प्रकाशात भिंतीवर पडणाऱ्या सावल्या जिवंत वाटत होत्या. बाहेर पावसाचा सुगंध, ओल्या मातीचा वास, आणि आत घरात एक वेगळीच ऊब. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, म्हणून सगळे आपोआप एकमेकांच्या जवळ बसले. स्वयंपाकघरातून कढईमध्ये तळणाऱ्या कांदाभाजीचा आवाज येऊ लागला. आई म्हणाली, पाऊस आणि भजी, बस आता मजा येणार. गरम चहा कपात ओतला गेला. वाफेसोबत हसूही हवेत पसरलं. आजच्यासारखं प्रत्येकजण वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये तेव्हा रमत नव्हता. त्या दिवशी सगळे एकाच घरात एकाच क्षणी एकत्र होते. बाबांनी पत्त्याचा जुना कॅट काढला. चल राजामंत्री चोर पोलीस खेळूया. हसण्याचे आवाज इतके मोठे होते की बाहेरचा पाऊसही कमी वाटत होता. आजीने मग भूताची गोष्ट सुरू केली. लहान भावंड घाबरत होती, पण तरीही कान लावून ऐकत होती. कोपऱ्यात ठेवलेला रेडिओ चालू झाला. विविध भारतीवर जुनं गाणं लागलं. पहला नशा पहला खुमार. त्या मंद आवाजात, पावसाच्या तालात वेळ जणू थांबून गेला होता. त्या काही तासात कोणी घाईत नव्हतं, कोणी व्यस्त नव्हतं, कोणी ऑनलाईन नव्हतं, पण सगळे कनेक्टेड होते. हास्य खरं होतं, संवाद खरे होते, आणि नाती जिवंत होती. अचानक ट्यूबलाईट चमकली. लाईट परत आली, पण आश्चर्य म्हणजे कोणी लगेच टी व्ही चालू केला नाही, कारण त्या काही तासात घर पुन्हा घर झालं होतं. आज घरात सगळं आहे, मोठे टी व्ही, मोबाईल, इंटरनेट, पण कधीकधी वाटतं त्या अंधारातला उजेडच खरा होता. कारण त्या काळात लाईट कमी होती, पण नात्यांमध्ये उजेड खूप होता. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या बालपणी 90च्या दशकामध्ये हा काळ जगला आहात का? ह्या गोष्टी तुम्ही देखील केल्या आहात का? किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. तर भेटूया अशाच एका नवीन 90च्या आठवणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.